गद्दार, मंत्री नाही दल बदलू, बापरे. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली स्टँडअप कॉमेडियन काहीही बोलून जी माती खाताय ते आपण गेल्या काही महिन्यांपासून बघतोच आहोत. मला तर वाटलेलं समय रैनाच्या प्रकरणामुळे कुठेतरी बाकीच्या कॉमेडियन्सना समज येईल, पण कुणाल कामराच्या आत्ताच्या प्रकरणावरून तसं काय होईल असं मला तरी नाही वाटत. तुम्हाला माहित नसेल तर एक क्विक अपडेट देते. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या एका शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं सादर केलं आणि त्यामुळे एकच गदारोळ माजला. कुणाल कामराने तयार केलेल्या या गाण्यातील एका टिप्पणीमुळे शिवसैनिक तसेच सत्ताधारी नेते जे आक्रमक झाले त्यांनी तर थेट जाऊन कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोडच केली. एवढंच नाही तर त्याच्या या विधानाचे आज विधानसभेतही पडसाद उमटलेले दिसले. पण कुणाल कामराबद्दल सांगायचं झालं तर हा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन विशिष्ट त्याच्या राजकीय आणि सामाजिक संदर्भात कॉमेडी करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे विनोद अनेकदा वादग्रस्त ठरतात आणि त्यामुळे तो अनेकदा चर्चेत पण राहिलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुणाल कामराच्या पूर्वीच्या काही वादांबद्दल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिलं प्रकरण आहे 2020चं. 28 जानेवारी 2020 ला कुणाल कामरा याने मुंबई ते लखनौ या इंडिगो विमानात थेट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातला होता. कुणालने पत्रकार अर्णब यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल प्रश्न विचारले आणि त्यांच्यावर टीकाही केली होती. त्यांच्या वादाचा व्हिडिओ ट्विटरवर अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला. परिणामी इंडिगोने कुणाल कामराला 6 महिन्यांसाठी उड्डाण बंदी घातली होती. एवढंच नाही बरं का, एअर इंडिया, स्पाइस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांनीही त्याच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इतर विमान कंपन्यांना देखील असेच करण्याचे सुचवले होते. त्यामुळे पत्रकार अर्णब गोस्वामी सोबत घातलेला पंगा कुणाल कामराला चांगलाच महागात पडला. पुढे 2020च्या जानेवारीत झालेलं प्रकरण थोडं कुठे निवळत होतं. तोच 2020च्या नोव्हेंबरमध्ये कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला. कशासाठी? तर यंदा कॉमेडियन भाऊंनी थेट सर्वोच्च न्यायालयावरच टीका केली. होय, 11 नोव्हेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. यावर कुणालने ट्विटरवर काही टीकात्मक ट्विट्स केली, ज्यात त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च जोक असं म्हटलं आणि मुख्य न्यायमूर्तींवर वैयक्तिक टीका केली. कुणालने केलेल्या टीकेमुळे 8 लोकांनी त्याच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल केली. अटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी या अवमान कारवाईला परवानगी दिली. परंतु तेव्हाही कुणाल कामराने खोडसाळपणा केला आणि आपले ट्विट मागे घेण्यास किंवा माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये विश्व हिंदू परिषदेने गुरुग्राम मधील कुणाल कामराचा शो रद्द करण्याची मागणी केली होती. कुणाल कामराने हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप त्यावेळी त्याच्यावर करण्यात आला होता. त्यावर कुणाल कामराने आरोप अमान्य करत उत्तर देताना एक खुलं पत्र लिहिलं आणि ज्या व्हिडिओमध्ये त्याने हिंदू धर्माचा अपमान केलाय तो व्हिडिओ दाखवण्याचं खुलं आवाहन आरोप करणाऱ्यांना त्यांनी केलं होतं. त्यामुळे कॉमेडियन कुणालचा हा निर्भीडपणा आपण आधी सुद्धा अनुभवलाय आणि आत्ताच्या त्याच्या वादग्रस्त कवितेमुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय खरं. परंतु मुंबई पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधला असता पोलीस आणि कामरा यांच्यात फोनवरून प्राथमिक चौकशी झाली. जेव्हा पोलिसांनी कुणालला विचारले की त्याला त्याच्या विधानाबद्दल काही पश्चाताप आहे का, तेव्हा कुणाल म्हणाला की त्याने जे काही बोललंय ते पूर्ण जाणीवपूर्ण हे विधान दिलंय आणि त्याला कोणताही पश्चाताप नाहीये. पुढे पोलिसांनी त्याला विचारले, तुला तुझं म्हणणं मागे घ्यायचंय की माफी मागायची आहे? तेव्हा कुणालने उत्तर दिलं की जर न्यायालयाने त्याला माफी मागण्यास सांगितलं तर तो नक्कीच माफी मागेल. एकूणच काय तर कुणाल कामरा याचे विनोद हे त्याच्या निर्भीड शैलीमुळे लोकप्रिय आहेत, पण त्याच वेळी ते अनेकदा कायदेशीर आणि सामाजिक वादातही अडकतात. त्यामुळे या परिस्थितीत न्यायालय पुढे काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.